जय शिवराय मित्रांनो, आत्ता आपण गुमतारा हा करण्यासाठी आलेलो आहे आणि गुमतारा आम्ही साधारणतः कात्रजवरून या ठिकाणी यायला आत्ता आम्हाला 195 किलोमीटर हे अंतर भरलेलं आहे आणि हे मोहोली म्हणून गाव आहे. तालुका भिवंडी आणि जिल्हा हा ठाणे याच्यामध्ये आहे. काही ठिकाणी पालघरसुद्धा उल्लेख केला जातो, पण हा भाग जो आहे तो हा ठाणे जिल्ह्यामधला आहे. तालुका भिवंडी, मोहोली हे गाव आहे बेस. याला येण्यासाठी अजून दुगाड त्यासुद्धा गावातनं आपल्याला या गुमतारा गोतारा अशी बरीचशी नावं आहेत. त्याच्यामध्ये आत्ता जो आम्ही आलो आहे ते मोहोलीमध्ये आलेलो आहे. आपल्याला या ठिकाणी ही वस्ती शेवटची दिसत आहे आणि इकडनं आपल्याला या गुमताऱ्याला जाण्याची ही वाट आहे. आता ह्या वाटेने आता आपल्याला जायचं आहे. थोड्याच वेळात आम्ही गाईड घेतो. आपणही कोणी लक्षात ठेवा, या ठिकाणी आल्यानंतर विना गाईडचं जाऊ नका. स्थानिक माणूस बरोबर घ्या, कारण की पुढं काही वाटा हे आपल्याला समजत नाही आहेत, नंतर आपल्याला मनस्ताप होतो. त्यामुळं गावात आल्यानंतर स्थानिक माणसाला घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. चला तर आता आपण पूर्ण या गुमताराची सफर करूयात. गुमतारा किल्ला, याला घोटवडा किल्ला, गोतारा किल्ला किंवा दुगडचा किल्ला अशा विविध नावांनी ओळखला जातो. हा गुमतारा तालुका भिवंडी व जिल्हा पारघर या ठिकाणी आहे. बरेच जण याला जिल्हा ठाणे असे लावतात, परंतु ठाणे हे पूर्वीचे नाव होते, आता जिल्हा पारघर झालेला आहे. मुंबईमुळे कोकण प्रांत उत्तर कोकण आणि दक्षिण कोकणमध्ये विभागला गेला आहे. वसई ते दमणपट्टा उत्तर कोकण म्हणून ओळखला जातो आणि अलिबाग ते कारवार पट्टा हा दक्षिण कोकण म्हणून ओळखला जातो. नैसर्गिक सौंदर्याने भरलेल्या आणि मुंबईजवळ असलेल्या उत्तर कोकणात तुम्हाला पाण्याचा किल्ला, डोंगरी किल्ला, वन किल्ला आणि भूकिल्ला असे सर्व प्रकारचे किल्ले पाहता येतात. यातील काही किल्ले सहज उपलब्ध होतात, तर काही किल्ले शोधावे लागतात. पालघर जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात घोटवडा किल्ला, गुमतारा, गोताला, दुगड अशा विविध नावांनी ओळखला जातो आणि तो एक दुर्गम किल्ला आहे. जय शिवराय. आता गुमताराची भटकंती चालू झालेली आहे. स्थानिक माणूस सोबत घेतलेला आहे आम्ही आणि आता त्याच्याबरोबर भटकंती चालू झालेली आहे. आज भटकंतीमध्ये सामील असलेले आमचे हे बाजी, त्यानंतर सारंग आणि आमचे बाळासाहेब शितोळे आणि पुढं डॉक्टर इंगळे गेलेले आहेत. नंतर राजेश गवांडे आहेत आणि मी कॅमेरामॅन सुशील धाने, अशी 6 जणांची आमची टीम आम्ही आता गुमताराच्या दिशेने चाललेलो आहे. आता वाजले किती हो? 11:15 झालेले आहेत आणि आता आम्ही पदभ्रमण चालू केलेले आहे. साधारणतः एक 1.5 तास तरी लागेल. 11:30, 12:30, 1 वाजेपर्यंत वर जाऊ. 1 तास फिरायला, 2, 3, 4 वाजेपर्यंत अपेक्षित आहे खाली येण्याचं. पाहूया आता किती वेळ लागतोय. मोहाली गावातनं आपण चालू केलं होतं पदभ्रमण. साधारणतः एक 10 मिनिटात आपण हा बोर्ड आहे हे बघा या इथपर्यंत आलेलो आहे. इकडे पाठीमागे पाण्याचं थोडंसं तर आहे गावातलं आणि आता आपल्याला जाऊया पुढे. मित्रांनो, अशा वाटेवरती आपल्याला या रेविन लावलेल्या आहेत. काही ठिकाणी दगडावरती बांधसुद्धा मारलेले आहेत. तशी वाट चुकायची भीती नाही आहे, पण लक्षात घ्या मित्रांनो, तरी पण काही वेळेस वाटा पुढं हे होऊ शकतात. त्यामुळं स्थानिक माणूस असणं खूप गरजेचं आहे. बघा या ठिकाणी असं बांधसुद्धा मारलेले आहेत. हे पहा मित्रांनो, हे असं आपण आत्ता आलो होतो आणि या ठिकाणी आपल्याला 2 वाटा लागतात. एक ही वरती चढण्याची वाट आहे आणि इकडनं पण एक वाट आहे.
पण ही डावीकडची वाट खडी चढणी जे ते आपल्याला पकडायची आहे. आपण पण लक्षात ठेवा. चला आता जाऊया आपण वर. मोहली गावापासून आम्ही साधारणतः 20 मिनटं झाले तर आलून. आता इथून पुढं आम्हाला याशी खडी चढणीची वाट चालू झालेली आहे. पहा आता ही एकदम खडी चढणीची वाट, परंतु आत्ता झाडं आहेत त्यामुळं सावली आहे, त्यामुळे त्रास होत नाही उन्हाचा. जय शिवराय मित्रांनो, मोहली या गावातनं आपण पदभ्रमण चालू केलं होतं 11:15 वाजता. आता वाजलेले आहेत 12. साधारणतः पाऊण तासात आम्ही हे माथा या माथ्यापाशी पोचलेलो आहे. माथा म्हणजे गडाचा माथा नाही, याला स्थानिक भाषेत याला माथा म्हणतात. आणि इथनं पुढे गडाची वाट आहे. म्हणजे साधारणतः आम्ही पाहता रमत गमत जास्त कष्ट न घेता साधारणतः पाऊण तासात या ठिकाणी आलेलो आहे. पूर्ण चढणीची वाट होती. आता चढणीची वाट या माथ्यापाशी संपलेली. आता थोडा पुढे गेल्यानंतर गाड्याची वाट आहे, ती पण सोपीच आहे, जास्त काय अवघड नाही. मित्रांनो, अतिशय सुंदर असा आहे. आज तारीख 28 डिसेंबर 2025 वार रविवार. आज हा माझा 353 हा गड आहे गुमतारा. अतिशय सुंदर अशी ही पायवाट आहे, परंतु स्थानिक गाईड नक्कीच घ्या, कारण की स्थानिक गाईड घेतल्यानंतर फायदे खूप असतात. मी नेहमी माझ्या व्हिडिओ सांगत असतो. चला आता ही गडाची वाट चालू होती आपली. हे पहा, असे या दगडावरती नाव लिहिलेलं आहे गुमतारा. आता आपण थोडाच राहिलेले शेवटचा टप्पा. हे पहा, आता ही थोडीशी उताराची वाट चढून तो समोर दिसतो तोच टप्पा आपल्याला पार करून वरती माथ्यावरती जायचं आहे. थोडंच राहिलेलं आहे. आता एक 10 ते 15 मिनटात आपण वरती जाऊया. हे पहा, ही आहेत रानकेळी. हे बघा, या अशी यांनी भरपूर काढून आणलेली आहेत. हा आमचा गाईड मयूर, याने आम्हाला एवढी सगळी हे केळी खायचे. बघा, तुम्हाला वाटेल केळं काय ते बघा, याच्या आतमध्ये फक्त बिया असते, ते फक्त खाली टाकायच्या. नाही खूप छान. मोहरी गावातनं आता 1.25 तास झालेले आहेत आम्हाला. आता ह्या टप्प्यावरती पोचलेला आहे. आता हा शेवटचा टप्पा आपल्याला राहिलेला आहे.
शिवराय. आत्ता आम्ही साधारणतः 1.5 तास लागलेत आम्हाला. आता आम्ही टॉपवरती चाललेलो आहे. हा वरचा टप्पा गेला की आपण गडाच्या माथ्यावरती पोहोचत आहोत. 1.5 तास लागलेत, ते पण जरा थांबत बसलो नाही आहे, पण थांबवत उभं राहून थोडासा दम घेत अशा पद्धतीने पाहुणे. आमची एक 3 जणांची टीम जी आहे आमच्यातली, ते लवकरच पुढे गेले. आम्ही जरा थोडंसं मागं राहिलेलो आहे, पण हरकत नाही. आम्ही एकदम आनंद घेत आलो, मज्जा मस्ती सगळे. आम्ही रानकेळी खाल्लेली आहेत, तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये मी दाखवलं. जबरदस्त अशी रानकेळी आहेत. चला आता थोडासा हा केळं राहिलेला आहे, आता जाऊया आपण वरती. 1780मध्ये 8 ते 12 डिसेंबर दरम्यान मराठा सरदार रामचंद्र गणेश यांनी 20,000च्या सैन्यासह ब्रिटिशांवर कूच केली. रामचंद्र गणेश आणि ब्रिटिश कर्नल हार्ट्रे यांच्यातील युद्धात रामचंद्र गणेश हरी मारला गेला आणि मराठ्यांचा पराभव झाला. युद्धात अनेक ब्रिटिश सैनिक मारले गेले. मराठ्यांना मदत करणारा पोर्तुग अधिकारी सिगियर नोराना देखील गंभीर जखमी झाला. या किल्ल्याच्या इतिहासाची साक्ष देतात. या ठिकाणी आता आपल्याला हा गडाचा बुरुज लागलेला आहे. आता झालं आपला प्रवेश. आता तर वरती पोहोचत आहोत आपण. हा गडाचा प्रवेशद्वार आहे. 2 तासाच्या हातक परिश्रमानंतर आम्ही दरवाजेपाशी पोचलेलो आहे. आमची जी भटकंती सुरू झाली होती ती मोहली गावातून. या ठिकाणी यायला दुगारसुद्धा एक गावातनं येता येतं. आम्ही मोहली गावातनं आलेलो आहे. अतिशय सुंदर अशी पण चढणीची वाट होती. असं करता करता साधारणतः 2 तासात पोचलो आहे. हा गडाचा दरवाजा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या दरवाज्यातनं आपण आत आल्यानंतर आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा बोर्ड पाहायला मिळत आहे. प्रवेशद्वार संवर्धन किल्ले गुमतारा. या ठिकाणी माहिती दिलेली आहे. सह्याद्री प्रतिष्ठान भिवंडी विभाग. सह्याद्री प्रतिष्ठान आमचे मित्र श्रमिक भाऊ गोजमगुंडे यांच्या टीमने या ठिकाणी संवर्धन केलेले आहे. हा संवर्धनापूर्वी असा होता आणि आता संवर्धन केल्यानंतर बघा हे सगळ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद श्रमिक भाऊ, खूप सुंदर काम केले तुमच्या मुलांनी. आपल्याला सॅल्यूट करतो.
या दरवाज्यातनं आपण वर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक पाण्याचं टाका आहे, पण आता ते सुकलेलं आहे, आतमध्ये पाणी नाही आहे, एकदम हे झालेलं आहे. आणि आता आपण वरती गडाकडे जाऊया. घुमतारा किल्ला नेमका कधी बांधला गेला हे माहीत नसले तरी या किल्ल्याचा पहिला उल्लेख 1689मध्ये आढळतो. 1689मध्ये संभाजी महाराजांच्या अटकेनंतर नाशिकचा सुभेदार मतरब खान याने माहुलीवर कूच केली आणि माहुली, भिवंडी, घुमतारा, मलंगड आणि कल्याण ताब्यात घेतले. तथापि त्यानंतर किल्ला सोडून देण्यात आला असावा. या किल्ल्याचा आणखी एक उल्लेख वसई मोहिमेत आहे. पेशवे दप्तरांच्या नोंदीनुसार गंगाजी नाईक यांच्या सैन्याने वसईला जाताना माहुलीच्या जंगलात तळ ठोकला होता. गुरुवार 24 मार्च 1737 रोजी गट जंगलातून निघाला आणि 25 मार्च 1737 रोजी ते घोटवा किल्ल्याच्या खाली असलेल्या जंगलात थांबले. त्यांनी संपूर्ण दिवस जंगलात घालवला. त्या उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याअभावी गटातील 2-4 जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी आपल्याला वाड्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे घुमतारावर किल्ल्यावर असलेल्या गडदेवता यांची या ठिकाणी आपल्याला प्रतिमा पाहायला मिळत आहे. हे पहा, घुमतारा गडाकडे वरती जाणारे अजून एक पाण्याचे टाका आहे. हे पहा, या इथं लावलेले पाण्याच्या टाकीकडे आता आपण ती पाहायला जाऊया. आता आम्ही बाले किल्ल्याच्या टॉपवरती आलेलो आहे. हा आहे गडाचा बाले किल्ला. आता बाले किल्ल्यावरती आपण येत आहोत. हा बाले किल्ल्यावर असलेला सह्याद्री प्रतिष्ठान भिवंडी यांनी लावलेला हा ध्वज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आता घुमताराचा बाले किल्ल्यावरती आलेलो आहे. बाले किल्ला संपूर्ण पाहिला आणि आता आपल्याला खाली उतरायचं आहे ह्या साईडने. चला आता जाऊया आपण. आता परतीच्या मार्गाला लागूया. जय शिवराय. जय शिवराय. आत्ता आम्ही हा पाठीमागं दिसतोय घुमतारा हा करून आलेलो आहे. अतिशय थरार असा होता, म्हणजे कुठं ॲडव्हेंचरचं असं कुठं नाही आहे, पण चाल भरपूर आहे. आज तारीख आहे 28 डिसेंबर 2025, वार रविवार. डिसेंबर महिन्यात सुद्धा उन्हाची थोडीशी झळ लागली, जास्त नाही लागली. पण आम्ही घुमताराला जे गेलो ते आम्ही पलीकडच्या वाटेने गेलो. त्या वाटेला काय म्हणतात आपण गेलेलो? घोड वाटेने गेलो होतो. आणि उतरताना आम्ही जे नेहमीचे ट्रेकर मंडळी ते एकडनं जातात, याला काय म्हणतात या वाटेला? डावटपरी. आम्ही उतरतो ह्या डावटपरी वाटेने. ही पण वाट अतिशय सुंदर आहे. पण मित्रांनो, माझं एकच सांगणं आहे, इथं आल्यानंतर स्थानिक माणूस घेतल्याशिवाय ह्या गडाला जाऊ नका. वाट चुकण्याची शक्यता तुम्हाला वाटतंय, पायवाट आहे, पण काही ठिकाणी तुम्हाला 1-2 वाटा असे फुटतात, समजत नाही. आणि स्थानिक माणूस का घ्यावा? त्यालाही रोजगार मिळतो आणि आपणही बिंदास राहतो. माझं प्रामाणिक मत आहे, स्थानिक माणूस घेतल्याशिवाय घुमताऱ्याला कोणी जाऊ नये. पैशाकडे बघू नका, पण स्थानिक माणूस घ्या. अतिशय चांगला असा हा ट्रेक आहे, फक्त माणूस सोबतीला पाहिजे. चला मित्रांनो, आता नवीन भटकंडी रस्ता थांबतो, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.